श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची। ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित। ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी। तेव्हा भाव धरोनी मनी नमस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती। सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक। तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला। हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात। समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले। मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले। तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे। तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी दिला श्रींनी। तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशव प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवाहा। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी। त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी। त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेविला। म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित। परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी। मग छाटी कपनी झोळी समर्थे तयासी दिदली। ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी। म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार। लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी। सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले। संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता। ती करी बहुत अकांता घेत उर बडवोनी। विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर। आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे। समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र। तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते। त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला। कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही। हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत। षोडशोऽध्याय गौडः श्रीरस्तु शुभं भवतु।
श्री स्वामी समर्थ महाराज जय.